100 गुणांचा गणिताचा पेपर आहे, त्यामुळे 14 गुण या भूमिती घटकाला आहे आणि 14 गुण आहे याचा अर्थ प्रश्न संख्या 7 आहे. तर एका प्रश्नाला 2 गुण आहेत. भूमिती या घटकाला 7 प्रश्न विचारले जातील. आपला शिष्यवृत्तीचा पाठ्यक्रम भूमिती मधला हा घटक आकृती बंध. चला तर आपण सुरुवात करूया. आकृती बंध आपल्या या ठिकाणी आकृती आणि बंध या 2 शब्दांबद्दल आपण चर्चा करूया. आकृती बंध म्हणजे बांधणे. आकृत्यांची बांधणी. वेगवेगळ्या आकृत्या एकत्र येऊन त्यांची ठराविक बांधणी करणे. मग या ठिकाणी आपल्याला ही बांधणी ओळखायची आहे. या बांधणीला आपण पॅटर्न म्हणू. हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न आपल्याला ओळखायचा आहे की नेमका या आकृतीमध्ये या बांधणीमध्ये कोणता ठराविक पॅटर्न आहे. तो पॅटर्न आपल्याला ओळखायचा आहे. बघा, आकृत्यांची बांधणी. मग फक्त आकृत्याच आहेत का बघू बरं आपण. पहा, इकडे या आकृत्या आहेत. या मधल्या कप्प्यात हे जे आकार आहेत हे अक्षरांचे आहेत, इंग्रजी कॅपिटल लेटर्स. आणि पुढे अंक आहेत. म्हणजे जो आकृती बंध आपल्याला विचारणार आहे तो वेगवेगळ्या आकृत्या असतील. या प्रकारे आपल्याला वेगळा जो आकृतीचा बंध येणार आहे तो त्याप्रमाणे त्याचा पॅटर्न ओळखून आपल्याला कमी द्यायचा. ठीक आहे, तर आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. यांची विशिष्ट प्रमाणे चित्र, अक्षर, चिन्ह, संख्या आणि आकृत्या या म्हणजे त्या 2 आकृत्यांमध्ये क्रम असेल. एखाद्या वेळेला 3 घरामध्ये क्रम असू शकतो. काहीतरी पॅटर्न यांच्यामध्ये सापडणार आहे आणि तो जो पॅटर्न सापडणार आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. विशिष्ट क्रमाने पुनरावृत्ती. म्हणजे विशिष्ट क्रमाने या चित्रांची पुनरावृत्ती होत आहे आणि ही पुनरावृत्ती आपल्याला यातला जो विशिष्ट क्रम आहे तो ओळखायचा आहे. त्यातूनच आकृती बंध तयार होतो. असा जो आकृती बंध आहे
हा आपल्याला ओळखायचा आहे. पाहू आपण पहा आकृती बघूया. आकृतीबद्ध याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर पहा एखादा आकार असेल, मग तो आकार कुठल्याही प्रकारचा असेल, नक्षीकाम असेल, रांगोळीच्या आकारासारखा असेल, पहा एखादं चित्र असू शकतं. म्हणजे आपल्याला येणारा आकार हा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी येऊ शकतो. त्यानंतर पुढे पहा संख्या. आपल्याकडं गणित विषयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या असतात. संख्याचे प्रकार आपल्याला माहित आहे. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आपल्या समोर मांडल्या जातात यांच्यामध्ये एक निश्चित असा क्रम असणार आहे. आता सर्वप्रथम पहा या सगळ्या समसंख्या आहेत. आता जेव्हा आपल्याला प्रश्न येईल त्या अनुषंगाने आपण विचार करणारच आहे, पण यांच्यामध्ये एक निश्चित क्रम आहे आणि तो क्रम आपल्याला ओळखायचा. आता असा हा प्रश्न खूप सोपा आहे. 2 मध्ये किती मिळवल्यानंतर 6 आले, 4 म्हणजे 14 आपल्याला 4च मिळालेले आहेत, कारण आपण 4चा पॅटर्न मिळवला. 14 आणि 4 8. तर हा सोप्या प्रकारचा या ठिकाणी पॅटर्न आहे. अशाच प्रकारचा फक्त विचार करायला लावणारा विशिष्ट पॅटर्न चिन्ह, आकार आणि चिन्ह, वेगवेगळे चिन्ह आपल्याला दिली जातात आणि त्यांच्यामधला एक निश्चित पॅटर्न ओळखायचा आहे. बघा आता या 3 घरांमध्ये आपण जर गट केला तर या तिघांमधला जो पॅटर्न आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. हा पॅटर्न सेम आहे. ठीक आहे. आता इकडे बघा अक्षरे, जे अक्षर आहेत हे अक्षर या ठिकाणी बघा, हे जे अक्षर आहेत या अक्षरांमध्ये या तिघांमधला पॅटर्न हा सेम ABC आणि ABC. अशा प्रकारे त्यानंतर चित्र पहा, चित्र, चिन्ह, आकार हे सगळे एकाच घरात येतात. अक्षर याच्यामध्ये मराठी अक्षर सुद्धा येऊ शकतात, इंग्रजी अक्षर पण येऊ शकतात. ठीक आहे. आपल्याला दिलेल्या प्रश्नानुसार त्याच्यामध्ये कोणता आकृतीबंध आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. आपण पुढची स्लाइड पाहू. आता बघा या ठिकाणी काही चित्र येतात का, चित्र तुम्ही पाहून घ्या आणि याच्यामध्ये नेमका आकृतीबंध कसा तयार होतो तुम्हाला सांगायचं. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. या चौकटीमध्ये तुम्हाला याचं उत्तर काढायचं. हा प्रश्न क्रमांक पहिला आणि हा प्रश्न दुसरा. किटकॅट बिस्किट, किटकॅट बिस्किट म्हणजे कॅडबरी आहे, बिस्किट आहे. त्यानंतर परत कॅडबरी म्हणजे या दोघांमध्ये जो गट आहे तो गट आपल्याला रिपीट करायचा. अतिशय सोपा प्रश्न आहे. किटकॅट नंतर
या ठिकाणी पुढे हे बिस्किट येणार आहे. हे जे बिस्किट आहे हे आपल्याला म्हणजे आपण हा क्रम या ठिकाणी पाहिला, अतिशय सोपा क्रम होता. अशा प्रकारचा जो आकृती बनला आहे तो पूर्ण करत जायचं आणि मग आपलं उत्तर आपण या ठिकाणी काढायचं. आता हे बघा, विमानासूत्र आणि हे रॉकेट. विमान रॉकेट, विमान रॉकेट आणि मग विमान आहे, पुढे रॉकेट नाही. पण हा पॅटर्न आपला चालू आहे. म्हणजे दोन घरं जर एकत्र ठेवली तर आपल्याला विमान रॉकेट, त्यानंतर हे चित्र पुढे येणार आहे. विमान त्यानंतर रॉकेट आहे, विमान आहे परत रॉकेट. हा सोपा आकृती बंद या ठिकाणी आपण ओळखले आहे. आता चित्र झाली, आता अक्षर. आता या अक्षरांमध्ये नेमका कोणता आकृती बंद आहे? प्रकार अतिशय सोपा आहे, फक्त काळजीपूर्वक आपल्याला पाहावं लागणार आहे. या प्रश्नांमध्ये घाई करून जमणार नाही, कारण हे आपल्या हक्काचे मार्ग असतात. आपण ए बी जर मी दोन घरं पकडली तर परत मला ए बी दिसतंय का? नाही, मला हे सी ए दिसत. ठीक आहे, मग मी काय करतो, दोन घरं पकडत नाही. जर मी पाहिजे तर बघा या पुढच्या तीन शाळेमध्ये बरोबर एबीसी आणि बहुतेक हा पॅटर्न पण ओळखला असेल एबीसी. आपल्याला एकच अक्षर पाहिजे, म्हणजे एच्या नंतर आपल्याला बी येणार आहे, तर एच्या नंतर इथं या घरामध्ये बी येणार आहे. आपल्याला एकच अक्षर पाहायचंय, त्याच्यानंतर पुढे सी येईल, पण चौकटीमध्ये आपल्याला बी हे उत्तर घ्यावं लागेल. आणि तिघांचा जो पॅटर्न आहे त्यानंतर पुढे सी येईल, चौकटीला अक्षर हे मात्र बी असणार. आता खाली मराठी अक्षर बघू. आता दोन अक्षर घेऊन रिपिटेशन होत नाहीये, पॅटर्न तयार होत नाही. आपण तीन अक्षर घेऊ. तीन अक्षर घेऊन आपल्याला बरोबर सेम एक सारखा पॅटर्न मिळालेला आहे. क ल म बरोबर, क ल म आणि क ल या ठिकाणी सुद्धा आपल्याला म हे अक्षर मिळणार आहे. म्हणजे हा पॅटर्न इथं आपल्याला दिसलेला आहे. तर आपण सुरुवातीला चित्र, त्यानंतर अक्षर, अक्षरांमध्ये कसा पॅटर्न येतो हे आपण या ठिकाणी पाहिलं. आपण पुढे जाऊया. आता अक्षरांमध्ये आणखी पॅटर्न पाहू. चला ओळखा बरं, तुम्हाला ओळखायचंय या ठिकाणी कोणता पॅटर्न येईल. प्रश्न अतिशय सोपा आहे. आता नीट जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, दोन घरं ठेवून कोणताच पॅटर्न मिळत नाही. बघा ना, ए बी, ए ए, बी बी, ए ए, ए बी, काहीच होत नाही. ए बी नंतर ए बी बी, ए ए परत बी बी पाहिजे होत, पण जर बी बी राहिले तर मग हा पॅटर्न तिथे होणार नाही. मग आपण वेगळा विचार करू. यामध्ये जर या दोन तर ए नंतर येणारा बी. ठीक आहे, आता इथं जर मी पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, पहिल्यांदा एक ए होता आणि एक बी होता. आता मात्र दोन ए आहे आणि बी पण किती आहे?
2 आहे, 2 हे 2. आता नेमकं पाहायचं हे किती आहे 3. आणि म्हणजे बी पण किती असायला पाहिजे, इथं 2 आहे म्हणजे इथं तिसरा बी हा येणार म्हणजे थोडा वेगळ्या प्रकारचा पॅटर्न आहे. 1 1 2 2 3 बरोबर. म्हणजे चौकटीमध्ये बी हे अक्षर येणार. आता खाली म्हणजे बरोबर 3 अक्षरात जर पॅटर्न केला सक स सक स पण पुढे सक स नाही सक आणि परत क आहे. आपण 2 अक्षरात बघू स होतो 2 स 1 क 2 स 2 क 1. आता या ठिकाणी आपण पॅटर्न जुळत नाही. 4 अक्षर घेऊ आपण 4 अक्षर जुळत नाही. चला हा पॅटर्न काय आहे बघू. 1 1 2 1 2 स 2 स 2 क 1 स 1 क 2 स 1 क. आता बघा 2 स 2 क. आता त्यानंतर 1 स 2 स याचा क चा जोडीदार एकदाच घ्यायचा. 2 स क चा जोडीदार दोनदा घेतला. आता 3 स चा नंबर आहे म्हणजे क दोनदा झाला, क चा विषय झाला, स आणि क जोडे आहेत. आता पुढे घेताना सुरुवात स नी करायची. 3 स आणि 1 क 3 स आणि 1 क. या चौकटीत मात्र एकच अक्षर बसेल, त्याची सुरुवात आहे स ने, सुरुवातीचा अक्षर स या ठिकाणी बसेल. ओके. चला आता पुढे आपण पुढची स्लाइड बघू. पुन्हा अक्षर आलेली आहे त्याला. आता याच्यामधला पॅटर्न आपण शोधूया. पहा एक्स एक्स वाय एक्स 2-2 घराचा पॅटर्न बनतोय का पहा. सगळे अक्षर म्हणतो आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 अक्षर आहेत. त्यामुळे यांचा गट असा करता येणार नाही. आपण 3 चा गट बघू. 2x 1 y 2x 1 y 2x 1 y. ठीक आहे बरोबर आहे. 3 चा गट या ठिकाणी होता. याच्यामध्ये पुणे देशात 3 अक्षरांचा एक गट करतो. बघू आपण 2x 1 y 2x 1 y पुन्हा 2x आणि म्हणजे आतापर्यंत जे पाहिजे ते बरोबर विशिष्ट क्रमाने जोडलेलं आहे. आता याच्यानंतर 2x आहे म्हणजे x 3 हे 2x आणि पुढचं 1 y. हे पुढचं विचारलेलं नाही, फक्त पहिलं आपल्याला विचारलं आहे. क्रम करता 2x 1. ठीक आहे. आता खालच्या अक्षर बघा. बरं 2 चा पॅटर्न चेक करू. 2 चा पॅटर्न जुळत नाही. चेक करा बरं तुम्ही.
आवाज येतो बघा. ओके, चला बघा. घ त, परत घ आणि त. आता आपण 2 3 हा ठीक आहे, बघू आपण. पहिल्यांदा 2 अक्षर घेतली, त्यानंतर 3 अक्षर घेऊ, त्यानंतर 4 अक्षर घेऊ. एक इथं चौकट आहे बरं का, 1 2 3 4. बघू आपण या ठिकाणी 2 3 4 अशा क्रमाने अक्षर वाढवत जाईल. एक घ आणि त ही दोघांची जोडी, त्यानंतर घ एकच घेतला पण त 2 घेतली, त्यानंतर 3 अक्षर आहेत, नंतर 4 1 2 3 4. आता घ एकदाच ठेवलाय आणि त मात्र 3 घ्यायचे आहे. बघा, फक्त त ची संख्या वाढवायची आहे. घ 1 त 1, घ 1 त 2. इथं घ 1 आहे, त मात्र 1 2 3. हा पॅटर्न जुळते का आपण चेक करू शकतो. नंतर घ मात्र एकच आहे, पण सुरुवात त ने आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला घच्या पुढे त येणारच आहे. अगदी बरोबर चाललंय आपलं. त या ठिकाणी 4 येतील, त 1 2 3 आणि 4 हे पुढचा हा क्रम चालू राहील. ठीक आहे, असा जर विचार केला तर या ठिकाणी आपलं उत्तर त हे जुळतं. पुढची स्लाइड बघा. आपल्याला याचे पर्याय जर दिले तर आपण आणखी उत्तराच्या जवळ पोहोचू शकतो. आता हा फक्त पॅटर्न पूर्ण करा असा प्रश्न आहे. म्हणजे ही दिलेली रांगोळी, या रांगोळी सारखीच पुढे रांगोळी आपल्याला काढायची आहे. जसा हा पॅटर्न दिसतोय तसा पुढे आपण कंटिन्यू करत राहणे. आयत वर्तुळ आयत वर्तुळ आयत वर्तुळ हा पॅटर्न इकडं सारखे सारखे या ठिकाणी त्याला चौकोन म्हणू. आता हे पुढचे आकार पहा. या आकारांमध्ये एक ठराविक पॅटर्न आहे, तो पॅटर्न आपल्याला ओळखायचा आहे. आकृतीबंधामध्ये प्रत्येकाच्या विचारशक्तीनुसार पॅटर्न वेगवेगळे होऊ शकतात, पण जर पर्याय दिला तर आपल्याला फिक्स उत्तर कळेल. वर्तुळ त्रिकोण. आता वर्तुळ त्रिकोण आणि या ठिकाणी चौकोन आलेला आहे, म्हणजे हा वर्तुळ त्रिकोण ठीक आहे, पण त्याच्या पुढे हा चौकोन आहे. मग आपण जर विचार केला 3 घरांचा, आता तुम्ही म्हणता सर याच्या इथं इथं कुठं पुढं 3 घरं आहेत, तर 3 घरं नाही आहेत, पण याचा पॅटर्न पुढे चालू आहे. जर मला हा 3चा पॅटर्न बनवायचा असेल तर मी पुढच्या चित्राकडे बघू. वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन, म्हणजे यांच्या तिघांच्या या पॅटर्न मध्ये कोण इथं मिसिंग आहे, तर हा चौकोन या ठिकाणी मिसिंग आहे. वर्तुळ त्रिकोण चौकोन हा एक गट, वर्तुळ त्रिकोण चौकोन हा दुसरा गट, आणि पुढे तो गट कंटिन्यू चालू राहील. ठीक आहे, चला आपण पाहू. त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन, हे एकदम सोपं आहे बघा. 2-2चा गट करायचा आहे. त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन त्रिकोण त्रिकोण, त्यानंतर हा चौकोन येणार आहे आणि तो चौकोन एकदम म्हणजे हा सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. ठीक आहे, चला पुढं. आता आल्या संख्या. पहा, संख्येचा आकृती बनवू. एक 5 3. आता हे थोडं बोलल्यानंतर आपल्या लक्षात येईल. 1 5 3 1 5 3 1 5 3, म्हणजे 3चा पॅटर्न आपल्याला या ठिकाणी लगेच मिळतो. 1 5 3 1 5 3 म्हणजे संख्येचं आपण बोलून पाहू शकतो. आकृत्यांचा मात्र डोळ्यांनी नीट पाहून बघावं लागेल. 1 5 3चा हा गट या ठिकाणी तयार होते. याच्या पुढे 1 5 आणि 3, बरोबर. ठीक आहे, आता पुढचा आकृती बंद बघू आपण. 5 3 5 5 3 5 5 3 5 नाही होत. ठीक आहे, 5 3 5 5 3
हा बरोबर, म्हणजे दोनचा गट आपण करू शकतो. बघा तीनचा गट होत नाही, आता दोनचा कसा गट होतोय बघू आपण. हा पहिल्यांदा 1 5 आणि 1 3, पण 2 5 आणि 1 3, 2 5 आणि 2 3. बघा आता पहिल्या घरात 2च अंक आहेत, नंतर 3 अंक, नंतर 4 अंक. आता नंतरच्या घरात मला 5 अंक पाहिजेत. आता ते 5 अंक कोणते? 2 3 4 5. आता बघू, 5 एकदा, 3 एकदा, 5 दोनदा, 3 एकदा, 5 दोन वेळा, 3 दोन वेळा. आता नंबर कुणाचा आहे? 5चा आहे. 5 3 वेळा. सुरुवात 5 ने आहे, 5 जास्त आहे. आणि 3 मात्र 2 वेळा घ्यायचे. म्हणजे ही 5 घरं झाली. पुढची 6 घरं काय येतील? 5 3 वेळा आणि 3 पण 3 वेळा. सोपा पॅटर्न आहे. फक्त हे लक्षपूर्वक ओळखेपर्यंत आपल्याला थोडी घाई करायची नाही. जेव्हा आपल्याला पूर्ण खात्री होईल तेव्हाच आपण आपलं उत्तर पर्यायातून पाहायचं आहे. पर्याय दिल्यानंतर आपलं काम आणखी सोपं होईल. पहा 5 10 15 20 25 30 35. आता हा सोपा आहे. 5चा पाडा आहे. 5च्या 5 5 10 5 3 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 7 30, 5 7 35, 5 8 40. ठीक आहे, पुढे बघा. हा पण 9चा पाडा आहे. 9 दुणे 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 7 54, 9 7 63, 9 8 12. म्हणजे हा तर पॅटर्न फक्त पाढ्यांचा आहे, त्यामुळे अगदी सोपं आहे. आता चिन्हामध्ये थोडा विचार करायचा आणि काय नाही, इतकं काय अवघड नसतं. उलट लहान मुलांना या चिन्हांशी खेळणं खूप सोपं जातं. मोबाईल वापरल्यामुळे मुलांना या चिन्हांचा चांगला परिचय असतो. बघा डावीकडे बाण, तोच बाण फक्त वर असा केला, तो उजवीकडे केला तर तो बरोबर खाली जाणार. बघा एका ठराविक दिशेचा पॅटर्न, म्हणजे अशी दिशा चालू आहे. बघा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, बरोबर गटीवत. इकडे बाण आता वर, आता याचा नंबर कुठं आहे? उजवीकडं. म्हणजे हा जो बाण आहे हा आता मला या ठिकाणी उजव्या बाजूला जाईल, बरोबर. त्यानंतर तो खालच्या बाजूला जाईल. झाला पॅटर्न. आता बघा प्लस गुणिले इज इक्वल टू. जर 3 घरं घेतली तर बघू आपण 3चा पॅटर्न होतोय का? प्लस गुणिले आणि इज इक्वल टू होतोय. प्लस गुणिले पुढे इज इक्वल टू येणार. ठीक आहे, 3चा पॅटर्न बनला. हा पुढचा कोणता पॅटर्न आहे? चिन्ह. आता या चिन्हांचा बहुतेक परिचय तुम्हाला असं करू शकतो. @ हॅश, @ 2 हॅश, @ 3 हॅश. बघा म्हणजे ते वाचतानाच थोडं आपल्याला कळलंय. जर या पहिल्या 2 घरात मी पाहिलं तर एक एक घर आहे, पण ह्या पुढच्या घरात नीट पाहिलं तर हे एकच घर आहे, हे मात्र 2 घर झाली. असं पॅटर्न वाढतोय का बघू, चेक करू. इथं एकच घर आहे, इथं मात्र 3 घरं झाली. म्हणजे पुढचं जे घर आहे ते एक मी वाढणार आहे. हे इथं एकच आहे, आता या 3च्या ऐवजी 4 होतील. ऑर्डर दिलेला आहे म्हणजे इथं फक्त आणखी 3 होतील. 1 2 आणि 3. बघा टोटल 4 आहे. म्हणजे एक घर पहिलं स्थिर ठेवायचं, पुढचं घर वाढवायचं. खालचं बघू आपण. पर्सेंटेज, @ आणि हे जे चिन्ह आहे या चिन्हाचं बघा काय शब्द आहे. पर्सेंटेज, @ आणि या चिन्हाचा शब्द आहे डॉलर. बघा इथं डॉलर हा जर आपण मांडला थोड्या वेळासाठी, बघू आपण बोलतोय का पर्सेंटेज $, बरोबर आहे. म्हणजे हा पॅटर्न बरोबर जुळतोय. मधलं घर आपल्याला विचारायला आहे पर्सेंटेज, @ आणि डॉलर. म्हणजे पुढं पण म्हणजे आपला जो पॅटर्न आहे शेवटपर्यंत तो जुळला पाहिजे. ठीक आहे, चला पुढं. आता सरावासाठी प्रश्न.
आपण घेऊया प्रत्यक्ष परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात. पहा, हा पहिला प्रश्न आहे. आता तुमच्या समोर यांचे पर्याय आहेत, त्यामुळं थोडं तुमचं काम इथं सोपं म्हणता येईल. प्रश्न वाचून घेऊया. पुढील पैकी कोणती आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. प्रश्नचिन्ह म्हणजे इथं प्रश्नचिन्ह आहे, या ठिकाणी कोणती आकृती येईल. बघा, पहिल्यांदा 4 बाण आहेत. एक बाण गायब झाला इथला खालचा, इथं तर 2 बाण गायब झाले, इकडचा उडाला. आता हे बघा, खालून सुरुवात झाली, इकडचा उडाला, नंतर इकडचा उडाला. आता वरचा बाण गायब होणार आहे, या क्रमाने चालू, या क्रमाने. म्हणजे वरचा बाण गायब होणार, पण हा बाण राहणार आहे. मग असा आकार मला कुठे दिसतो बघा, या बाजूत तो फक्त इथे दिसतो, इथं तर नाही. 2 हे तर वेगळाच आकार आहे. त्यामुळे हा प्रश्न अतिशय सोप्या कॅटेगरीचा आहे. या ठिकाणी हे उत्तर आपलं येणार आहे, पर्याय क्रमांक 3. चला आपण पाहू पुढं. क्रमाने येणारा आकृतीबंध ओळखा. आता आकृतीबंध हा क्रमानेच असतो, म्हणजे त्याच्यामध्ये विशिष्ट एक क्रम आहे, एक मांडणी आहे. ती मांडणीच आपल्याला ओळखायची आहे. 2020 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. बघू आपण. स्वल्पविराम देत नसतात ते, आपल्याला तो पॅटर्न ओळखावा लागतो. पाहू आपण. वर्तुळात त्रिकोण आणि बघा, त्रिकोणात वर्तुळ आणि वर्तुळात त्रिकोण. बघ, एक एक घर आहे. आता ही 2 घर आहेत. एका घराची 2 घर, सेम घर. त्रिकोणात वर्तुळ आणि वर्तुळात त्रिकोण हे 2 वेळा घेतलेलं आहे. सेम टू सेम. पहिल्यांदा एकदा घेतलं, नंतर 2दा घेतलं. बघा, आता 3दा घेण्याचा नंबर आहे. मग त्रिकोणात वर्तुळ हे 3दा घ्यायचं. त्रिकोणात वर्तुळ 2दा आहे, म्हणजे इथं या त्रिकोणात वर्तुळ यायला पाहिजे. मग त्रिकोणात वर्तुळ एकदाच कोणत्या पर्यायात जाईल? इथं 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 नाही. त्रिकोणात वर्तुळ आहे पण ते 2दा आहे. आपल्याला इथं 2 वेळा घेतलं, पुढच्या घरात 3 वेळा घ्यायचे. 2 आहेत, एकच पाहिजे, म्हणजे हे एक पाहिजे. हे बघा, हे आपल्याला त्रिकोणात वर्तुळ, म्हणजे पर्याय क्रमांक सुद्धा 3 आहे. 3 बरोबर आहे. चला पुढं. परीक्षेला विचारलेला हा प्रश्न होता. खालील आकृती बंद पाहून प्रश्न वाचून घ्या. रिकाम्या जागी येणारा आकृती बंद शोधा. आता मला वाटतं यांनी स्वल्पविराम तुम्हाला दिलेले आहे. 3-3चा आकृती बंद आहे. आपण चेक करू. पर्यायात सुद्धा 3 चित्र आहेत. चौकट, प्लस आणि स्टार. आता चित्र हीच ठेवलेली आहेत, फक्त यांची जागा बदललेली नाही. पहिलं घर शेवटी गेलं आणि या दोघांचा मात्र क्रम तसाच ठेवायचा. इथं बघू, पहिलं घर बघा शेवटी गेलं, झालं का नाही शेवटी, आणि हा क्रम मात्र स्थिर ठेवला. सेम हाच पॅटर्न लागू करायचा. पहिलं घर शेवटी, म्हणजे हे स्टारचं चिन्ह शेवटी त्याला बनवायचं आहे. आणि हा पॅटर्न सेम ठेवायचा, चौकट आणि प्लस. तर पाहू, चौकट प्लस आणि स्टार रंगवलेला. चौकट प्लस पहिल्याच पर्यायात आहे. आता फक्त पुढे चेक करू. ठीक आहे, पुढं हा पॅटर्न नाहीये. बघा, हे लहान म्हणजे मुलं हे खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. चौकट प्लस आणि स्टार. ठीक आहे, हा आपला पर्याय पर्याय क्रमांक 1 वर आहे. म्हणून आपण या प्रश्नाचा, प्रश्न 47चा पर्याय 1 रंगवायचा. आता पुढचा प्रश्न पहा. क्रमाने येणारा आकृतीबंध ओळखा.
बघा चौकटी केलेल्या आहेत म्हणजे आपलं काम थोडं आणखी सोपं झालं बघा. बेरीज बरोबर चिन्ह आणि गुणाकाराचं चिन्ह. ठीक आहे, आधी बरोबरचं चिन्ह आलं आणि गुणाकार आणि बेरीज यांच्यामध्ये बदल झालेला आहे. म्हणजे जागा प्रत्येकाची बदललेली नाही. आता हा पॅटर्न आपण बघू. जे 2 नंबरचं घर आहे, जे 2 नंबरचं घर आहे ते गेलं 1 नंबरला आणि त्याच्या जवळचं घर त्याच्यात जवळच ठेवलं पाहिजे ना. चेक करा, हे 2 नंबरचं घर 1 नंबरला गेले पण त्याच्या शेजारी जे आहे ते मात्र याला चिटकून आहे, ते नाही बदललं. फक्त हा जो प्लस आहे हा शेवटी गेला. ठीक आहे, आता मधलं घराने सुरुवात केली. बघू बरं याने सुरुवात आहे का. बघा इथे याने सुरुवात आहे का, आहे, सुरुवात आहे. आणि याच्या नंतर कोणतं घर होतं ते त्याच्या नंतरच आहे, फक्त पहिलं घर शेवटी गेलं. हा सेम पॅटर्न आपण पुढे लागू केली. मधल्या घराने सुरुवात म्हणजे बेरजेने सुरुवात, त्याला चिटकून जे आहे ते त्याला चिटकूनच ठेवायचे आणि हे पहिलं घर शेवट. मग आता असा पर्याय कोणत्या ठिकाणी आहे. बघा पहिल्याच पर्यायात मला दिसतोय पण आपण 4 हे पर्याय बघून घेऊ. इथं नाही, इथं गुणाकाराने सुरुवात, इथं पण नाही. आपल्याला सुरुवात बेरजेने पाहिजे, इज इक्वल टू आणि गुणाकार म्हणजे पहिल्या पर्यायात आहे. अगदी बरोबर, पहिला पर्याय हे आपलं उत्तर आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला मार्क मिळवून देणारे प्रश्न आहेत. फक्त आपण अति घाई करायची नाही. आता हा अतिशय सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. पहा, क्रमाने येणारा आकृतीबंध ओळखा. एक बिंदू किंवा एक रांगोळीचा डॉट, इथं ह्या कोपऱ्यात 2 डॉट वाढले, इकडे एक इकडे, इथं वरती 2 वाढले, खाली 2 वाढले. आता बघा क्रमाने वाढत चालली. हा मधला डॉट आपण कोपऱ्यातला स्थिर घेऊ. इकडं 2 आहे, तिथं 3 होणार, 1 2 3, 1 2 3. म्हणजे बघा एक डॉट एका कोपऱ्यात स्थिर ठेवायचा, इथं वरती आणि इथं वरती. कोणत्या पर्यायात आहे बघली, चौथ्या पर्यायात पण आहे पण ते उलट्या बाजूने. आपल्याला दिशा बदलायची नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये हे आहे, पहिल्यात वेगळं आणि तिसऱ्यात वेगळं आणि चौथ्याचा फक्त त्यांनी दिशा बदललेली आहे. बघा म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. क्रमाने येणारा आकृतीबंध ओळखा. पहा, क्रमाने येणारा आकृतीबंध ओळखा. आता मला वाटतं हा प्रश्न तर खूपच सोपा आहे, तुम्हाला लगेच ओळखता येईल. हा जो बाण आहे आधी उजव्या हाताला होता, त्याला फक्त खाली करायचं होतं. हा समजा पेन आहे, हा पेन असं चाललाय, त्या पेनाचा टोक म्हणजे या बाणाचा टोक, हा पेन खाली केला, त्यानंतर पुढे कसं केलाय, असा केला. आता कोणाचा नंबर आहे, आता वर काय नंबर आहे, किती सोपं आहे बरोबर. आता वरती बाण कोणत्या चित्रात आहे बघा, वरती बाण आहे 2 नंबरच्या घरात. दुसरा पर्याय बरोबर आहे पण सगळे पर्याय चेक करून घेऊ. बरोबर आहे, दुसरा पर्याय आपला अगदी बरोबर आहे. खालील आकृतीबंध पूर्ण करा. 2022 ला विचारलेला प्रश्न होता. आपण जर नीट पाहिलं तरच तुम्हाला कळेल. आता काय स्वल्पविराम दिलेत नाही, त्यामुळे लक्षपूर्वक पहा नेमका पॅटर्न कुठं तयार होतो. तुम्हाला त्याचे गट पाडता आले पाहिजे, ते ओळखता आलं पाहिजे. चला बघू आपण. हा जो बाण आहे, हा बाण मला दिसतोय कुठं परत, दिसतोय इथे. ठीक आहे, म्हणजे जर सुरुवात याने केली तर ही पण याची सुरुवात आहे हे लक्षात घ्या. हा बाण 2 चांदण्या आणि फक्त बाणाचं चिन्ह त्या बाजूला. हा जर एक गट आपण केला थोड्या वेळासाठी करू, बघू आपण जुळतंय का. बघा 1 2 3 4 सूत्र, 1 2 3
फक्त एक चित्र पाहिजे आणि पुढचा पॅटर्न चालू ठेवायचा. बघा आता बाण ह्या बाजूला आहे, इथं या बाजूला बाण दोन चांदणे आहेत. आता पुढचा नंबर कोणाचा आहे? याचा आहे बघा. म्हणजे इथं बाणाचं चिन्ह हे उजव्या हाताला. ठीक आहे. यानंतर याच्यानंतर नंबर कोणाचा आहे? याचा नंबर. ते 4 पूर्ण झाले. आता नंबर आहे या डावीकडे असलेल्या बाणाचा. म्हणजे जर मला इथे पॅटर्न बनवायचा असेल तर या चौघांचा विचार मी केला होता, पण माझ्या पर्यायात तर 2 चित्र आहेत. मग मला याचा पॅटर्न पुढे पण बनवायला लागेल. पुढच्या घरातलं पहिलं घर, ते पहिलं घर डाव्या हाताच्या बाणाने सुरुवात होईल. बघा इथं बाण संपते उजव्या हाताने, म्हणजे हा एक बाण आणि हा एक बाण असं चित्र कोणत्या पर्यायात आहे बघू. बघा एक बाण उजव्या हाताला, एक बाण डाव्या हाताला. पहिल्या पर्यायात आहे. पण आणखी पर्याय बघून घे. दुसऱ्या पर्यायात आहे हा बाण इकडे चालला, आपल्याला तुला पाहिजे बाण उजव्या हाताला पाहिजे. इथं उजव्या हाताला आहे पण 4 आहे, 4 नाही पाहिजे. म्हणजे हा तर पर्याय येणार नाही. डाव्या हाताचा बाण, डाव्या हाताचा बाण हा पर्याय येणार. हा पर्याय पाहू शकतो आपण. उजव्या हाताचा बाण 4 आहे, 4 नको. हे उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्याला नवीन पॅटर्न मधलं पहिलं घर बघायचं होतं, कारण 2-2 चित्र आहेत म्हणून. ठीक आहे. तर पुढचं आपण चित्र पाहू. आता इथं संख्या आहे बरं का, घाबरायचं नाही. संख्या ते आपल्याला खात नाही, फक्त लक्षपूर्वक पहा. दिलेला आकृतीबद्ध लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी संख्या लिहा. 2023 ला विचारला प्रश्न आहे. आता जरा विचार केला तर असं वाटेल की बघू 5 9 6 7 3 10 10 4 14 14 पर्यायात नाही की हा क्रम गेला. ठीक आहे आपण बघू. 5 मध्ये किती मिळाले? 7 मिळाले. तर 5 मध्ये 2 मिळाले. ठीक आहे. 2 नंतर 7 मध्ये किती मिळवले होते? 3 मिळवले. आता इथं काहीच नाही विषय सोडून घेऊ, आपण डायरेक्ट पुढे जाऊ ना. 22 मध्ये किती मिळवले बरं? 33 येण्याकरता 11. आणि 33 मध्ये किती मिळवले? 13 मिळवले, तेव्हा 43 मिळालं. तर लक्षात घ्या, या ज्या संख्या आहेत तुम्ही इतक्या संख्या त्याचा पाठ केल्या असतील, तर विचार केला असतील की संख्या सुरुवातीची 2 3 या कोणत्या प्रकारच्या संख्या निवडलेल्या आहेत? तर या संख्या आहेत मूळ संख्या. ज्या संख्यांचे त्याला भाग जाणाऱ्या अंकी फक्त 2 असतात, एक तर एक सगळ्यांना असतो आणि स्वतः 30 संख्या त्याची विभाजित. ठीक आहे. म्हणून 2 3 2 3 नंतर कोणत्या एक संख्या? 5. 2 3 5 आणि 5 नंतर आहे 7. 7 नंतर 11 आहे. आपण बघू चेक करून घेऊ त्याचं. म्हणजे 7 आणि 3 10, 10 आणि 5 इथं 15 घेऊ पाहिजे. आता 15 जर 7 म्हणजे तर 22 यायला पाहिजे. 15 अगदी बरोबर आम्ही सांगितलं आहे. म्हणजे आपला क्रम बरोबर परफेक्ट जोडलेला आहे. म्हणजे 15 हे उत्तर आहे. 2 3 5 7 11 13 मूळ संख्यांची बेरीज या ठिकाणी करायची. वर्ग संख्येमध्ये मूळ संख्या. तर 15 हे उत्तर पर्याय क्रमांक 4 वर आहे. सगळे पर्याय तपासून बघू. पर्याय क्रमांक 4 2023 मध्ये हा प्रश्न विचारला होता. आता आपल्याला या स्क्रीनवर काही प्रश्न पाहायचे आहेत. आपल्याला ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी या सरावाच्या स्लाइडवर आपण प्रश्न पाहू. एक 2 प्रश्न आपण पाहू शकतो. पहा पहिला प्रश्न मी तुमच्या स्क्रीनवर मांडतो. प्रश्न क्रमांक 1 बघा.
हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आणि प्रश्न चिन्हाच्या जागी कोणतं सूत्र येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय मी तुम्हाला देणार आहे. पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4. पर्याय पहिला, पहा. पर्याय दुसरा, पर्याय तिसरा आणि पर्याय चौथा. आता काय करायचं, प्रश्न नीट पाहून घ्यायचा. प्रश्न चिन्हाच्या जागी या क्रमाने पुढे खालील पर्यायातलं कोणतं चित्र येईल. आणि एक गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगतो की कोणतीच घाई करायची नाही, कारण तुम्ही उत्तरापर्यंत जाणार असता, फक्त तुमच्या घाईमुळं एखादा सोपा प्रश्न चुकू शकतो. तर पहा, पर्याय जरी उत्तर मिळालं तरी लगेच रंगवायचं नाही. 4ही पर्याय चेक करायचे जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत. बघू आपण आता याच्यात काहीतरी विशिष्ट क्रम मिळणार आहे. समजा मी याच्या कडा मोजतो, याच्या बाजू मोजतो. किती बाजू आहेत? 2 बाजू आहेत, बरोबर. समजा याच्या इथं 2 लिहितो. याच्या बाजू मोजा बरोबर, 3 बाजू आहेत. याच्या 1, 2, 3, 4. याला 4 बाजू आहेत. याच्या म्हणजे पुढच्या बाजू किती येतील? पुढच्या बाजू 6 येणार, म्हणजे येणार. हे एकदा नक्की झालेलं आहे. 2, 3, 4, 5, 6. आता 6 बाजू असलेले किती पर्याय आहेत ते बघू. याच्या बाजू मोजू. 1, 2, 3, 4, 5. हा तर पर्याय जागेवर कट झाला, हा पर्याय गेला. 1, 2, 3, 4, 5, 6 हा पर्याय आहे, तो ठेवायचा जिवंत. 1, 2, 3, 4, 5 हा 5चा पर्याय गेला. 1, 2, 3, 4, 5, 6. अरे इथे तर 2 पर्याय शिल्लक राहिले. हा पण राहिला, हा पण राहिला. मग नेमका दुसरा आहे का चौथा आहे? तर आपण नीट पण पाहायचा प्रश्न. अरे ही तर बाजू आहे, पण इथं ही 3 बाजू बंद आहेत आणि एक बंद असल्यामुळे आकृती बनली. आता इथं बंद नाहीयेत, इथं परत या बाजू नुसत्या बाजू जोडल्यात, याला काय बंद केलेलं नाही. ठीक आहे, इथं मात्र बंद केलं. पंचकोन म्हणजे एकदा उघड एकदा बंद, एकदा उघडलेलं एकदा बंद. आता कोणाचा नंबर आहे बघा. बाजू बंद नाही, बंद आहेत. बंद नाही, बंद आहे. आता बंद नाही म्हणजे 6 बाजू पाहिजेत, पण त्या एकमेकाला टेकलेल्या नको. आता इथं बघा एकमेकाला टेकलेल्या आहे, त्यामुळे हा पर्याय घ्यायचा नाही. आता नंबर आहे उघड्या बाजूंचा, म्हणजे बंद नसलेली 1, 2, 3, 4, 5, 6. ही बंदिस्त नाहीये, म्हणजे हा कोणताच आकार नाही, फक्त बाजू आहे. आपलं परफेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बरोबर. अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत, सोपे सोपे. फक्त याच्यात थोडा विचार करायची गरज आहे, थोडा वेळ स्वतःला देण्याची गरज आहे. आणखी एक संख्येचा प्रश्न पाहू आणि मग आपण थांबू. पहा, हा प्रश्न मी या ठिकाणी आपल्या समोर लिहितो. प्रश्न क्रमांक 2. सर्वांनी हा प्रश्न सोडवा. आता स्वल्पविराम देतोय मी. आणि पर्याय तुम्हाला देतो. पर्याय दिल्यामुळे थोडं काम सोपं होतं. पहिला पर्याय, दुसरा पर्याय, चौथा पर्याय. 1, 2,
3 4. चला करा बरं आता तुमचं जरा डोकं चालवा. बघा या प्रकारच्या प्रश्नात परत आकृत्यांच्या प्रश्नात विद्यार्थ्यांचं डोकं शिक्षकांपेक्षाही फास्ट चालत असते, कारण विद्यार्थी एकदम नवीन विचार करतात आणि अशा प्रश्नात नवीन विचार लागतो. तर घाई करू नका. बघू आपण 18 मध्ये किती मिळणार? 26 मिळतील. 18 आणि 8 26. 26 मध्ये किती मिळणार? 32 मिळाले. 6. बरं आपण असं समजू की ही संख्या कमी होत चालली. बरं आता 8च्या कमी 6 झाली. 6च्या कमी किती व्हायला पाहिजे? 4 व्हायला पाहिजे. बघू आपण. 32 मध्ये 4 मिळाल्यावर 34 आहेत का? तर नाही. 32 आणि 2. आता हे तर डायरेक्ट 2 वर आलं. मग आता काय करायचं बघू आपण. म्हणजे कमी कमी करत गेलो तर असं मिळणार नाही. आता याला वेगळा पॅटर्न दाखवला लागेल. जर नीट विचार केला तर आपण बघू 18 मध्ये जो मिळवलेला 8 आहे तो शेवटच्या घरात आहे. 8 मध्ये 26 आणि 6 32. 26 पण शेवटच्या घरात दिसतोय. 6 32 मध्ये 2 मिळवले ते पण कुठे दिसत आहेत? शेवटच्या घरात. म्हणजे त्या संख्येत त्याच्या एकक स्थानचा अंक त्याच्यात मिळवायचा आहे. 34 मध्ये आपल्याला काय मिळवावं लागेल मग? 4. बरोबर. आणि 34 आणि 4 ती झाले रे 38. अगदी बरोबर. म्हणजे हा पर्याय जर पर्यायात असेल हे उत्तर तर आपलं उत्तर बरोबर आहे. आणि पर्याय आहेत बघा. म्हणजे इथं जरा वेगळा विचार करायचा होता त्यामुळे घाई करायची नाही. अशा प्रकारचा आकृतीबंधाचा प्रश्न आपल्याला नक्कीच येऊ शकतो. बघा अशा प्रकारे आपण आज आकृतीबंध या उपघटकाचा विचार केलेला आहे. तर भूमितीतले मला वाटतंय आपले हे उपघटक आपण भूमितीच्या शेवट या ठिकाणी आहोत. तर सर्व झालेलं आहे. ठीक आहे. तर आपला आजचा तास या ठिकाणी संपतोय. उद्या आपण इष्टिकाची घन यांच्या कडा आणि शिरोबिंदू हे घेऊन येत आहोत. धन्यवाद. वाजले का? 8 वाजले. पेन नावा घेतला काय? पेन कितीला घेतला तो? चांगला पेन आहे. हा ना. पेन